रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आपण नेवासा या ठिकाणी आलो आहोत बघा. पण मी कसा आलो, आता गाडीतून उतरलो, संभाजीनगर गाडी होती बस स्टॉपला, आणि कसं जावं ऑटो वगैरे बघत होतो. तेवढ्या वेळात माझ्याकडे बाबा आले आणि बाबांनी मला होऊन विचारलं, बाबा तुम्हाला कुठं जायचं. बघा, माणसाचे देव चालवे आणता. आणि बाबा तुमचं गाव वगैरे सांगा बरं, आणि तुम्हाला कसं समजलं मला माऊलीकडेच याचं म्हणून. म्हणजे इथं मला नेवाशाला आलं हां. तर ते समजलं. तर बाबा आले तर मग म्हणलं चला बाबाजी मी ज्ञानेश्वरला सोडून देतो बरं, असं म्हटलं मी. धन्यवाद बाबा, तुम्हाला माऊलीनंच पाठवलं आणि तुम्ही माझी सेवा केली. आता वास्तविक बाबा भगव्या कपड्यामध्ये म्हणजे बाबा संन्यासी आहेत. चालतंय, ठीक आहे, आपण पुन्हा बाबासोबत भेटणारच आहोत. थांबू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपण या ठिकाणी काही भक्त आलेले आहेत आणि त्यांची गाडीनं आलेले आहेत बघा. गाडीवर पण नाव छान आहे, राजा पंढरीचा. वा वा. दादा तुम्ही कुठून आले आणि कशा करता आले बरं? आम्ही पुण्यावरून आलो, आळंदीमधनं. पुण्याहून आले का? हो. कशा करता आले बरं दादा एवढ्या दूर? आमची दिंडी असते 211 नंबरची माऊलींच्या पाठीमागं, रथापाठीमागे. बरोबर. आमचा इथं हे काला ठेवलेला आहे. आम्ही 7 दिवसात सप्ताह म्हणजे ठेवलेला तुमचं ज्ञानेश्वरी पारायणाचं आहे का? हो, ज्ञानेश्वरी पारायणाचं आहे. बरं. म्हणजे महाराज पण आले असतील मग? महाराज पण आहेत. हो, महाराज आहेत आतमध्ये. आता किती भक्त आले बरं तुम्ही या 2 गाड्यामध्ये? आता आमची जवळपास 100च्या आसपास आहेत सर्वजण. बरं. आता तुम्ही 6-7 दिवस थांबणार आहेत? हो हो. बरं. 6-7 दिवस इथेच आहे. आणि किती वर्षापासून येता का? याच वर्षी आले? नाही, हे आमचं पहिलंच वर्ष आहे. पहिलंच वर्ष आहे हो. का? आम्ही आता 5 वर्षात फिरती सप्ताह ठेवलेला आहे. बरं. दरवर्षी आमचा दुसरं वेगवेगळ्या गावांना राहणार. आम्ही पण परभणी जिल्ह्याहून आलो. आमच्या जिंतूर तालुक्यामध्ये फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आहे बघा. हा तोच बिल आहे. हो. आणि आज माझं काहीतरी भाग्य, जसे भाऊ भेटल्यासारखं वाटलं. तुमचा सुद्धा फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि आमचा पण जिंतूर तालुका परभणी जिल्हा फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. आणि ज्या भूमीमध्ये माऊली समाधिस्थ आहेत, अंजन वृक्षाच्या बुंध्याला, आणि त्या अंजन वृक्षाचं महत्त्व आहे दादा. अंजन वृक्षाचे पर्ण भक्षोनी जाणं, जो येथे करी अनुष्ठान तया ज्ञान प्राप्त होय जाणे, याची संशय नाही. आणि ज्या ठिकाणाहून ज्ञानेश्वरीचा उगम झाला, असं नेवासा भूमीवर आज आपली भेट झाली. आपण थांबूया, एकदा माऊलीचा गजेर घेऊ. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय. आजी काय वय आहे आपलं? किती वय आहे? वय मला कळत नाही. कळत नाही, पण 100च्या जवळपास असेल. हा, फ्री आहे तिकीट. फ्री झालं. हा, बरं. कशामुळे आल्या इथं? देवाच्या भक्त्यासाठी आले. पंढरपूर करून आळंदी करून इथं आले. बरं. वा, धन्यवाद. आता किती दिवस थांबायचे या भूमीला? वा, धन्यवाद. समोरून बाबा येतात बघा, ते पण वयोवृद्ध आहेत. त्यांना पण गुडघ्याचा थोडं चालण्याची तकलीफ वाटते. आपण बाबा सोबत बोलणार आहोत. रामकृष्ण हरी बाबा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. बाबा आपण कुठून आलेला आहात? सातारा. साताऱ्याहून आलात? सातारा. बरं, तुमचं काय इथं दर्शनाला आले का? दर्शनाला. बरं बाबा, तुमच्या इथल्या किती वाऱ्या झाल्या असतील? नाही, आम्ही पहिल्यांदा चालू आहे. पहिल्यांदा आले? सोहळ्यासोबत चालले का? माऊली सोहळ्यासोबत चालतात? बरं, आता दर्शन करून आले का? दर्शन करून आलो. काय वाटलं तिथं डोकं ठेवल्यावर ज्या स्थळावर माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली? समाधान वाटतं. समाधान. वा, खरंच. बाबा काय नाव आहे तुमचं? हिराला रामराव भोसले. बरं, धन्यवाद दादा. रामकृष्ण हरी. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय. अशा प्रकारे हा वरती गड आहे आणि गडाच्या पायऱ्या आहेत बघा, आपण बघू शकता. अनेक भक्त इथं दर्शन. मंदिराचा परिसर अतिशय पवित्र आहे. वृक्ष असणारे चांगले छायाकरता लावलेले आहेत आणि वरती पण एकदम स्वच्छता आहे. याच्यावर शिशी कॅमेऱ्याची निगराणी असायला पाहिजे. आपण मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत. काही क्षणातच तुम्हाला मंदिर पण बघायला मिळेल. हे बघा, वरचं अशा प्रकारचं छान गुम्मट आहे. मधात पारायण चालू आहे, ज्ञानेश्वरी पारायण. ज्ञानेश्वरी पारायणाचा मधला असणार हा आता थोडी सुट्टी झालेली आहे मला असं वाटतंय. आणि सुट्टी करता भाविक थांबलेले इथं नाश्त्या वगैरेला. दररोज एवढे पारायणासाठी भक्त असतात. आणि हेच ते मंदिर आहे बघा, आपण बघू शकता. अतिशय पवित्र असं ज्ञानोबा यांनी ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिखाण केली असं हे मंदिर आहे नेवासा. आणि भक्त दर्शन घेतात. इथं लिहिलेलं आहे शूटिंग करण्यास सक्त मनाई आहे. तरी पण विश्वस्तांनी आपल्याला शूटिंगसाठी थोडा दिला परवानी. हे बघा, शिळ आहे. ज्या शिळेला टेकून
माझ्या ज्ञानराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि शक्य 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरी सचित आनंद बाबा आदरे लेखकू झाला. अशा प्रकारे ह्या लिखाण झालेलं या ग्रंथाचं. आता इथे विश्वस्त आहेत मंदिराचे, आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत, सर्व काही इथली माहिती विचारणार आहोत. हे बघा, हे दत्त मंदिर आहे आणि चांगल्या प्रकारे भक्ताला निवारा पण या ठिकाणी उपलब्ध आहे. माऊलींनी ही भूमी पवित्र असायला पाहिजे, त्याच्यामुळंच या भूमीची निवड केली असावी. कारण पवित्र ते कुळ असं एका ठिकाणी म्हटलं जातं. पावन तो देश. पर्यटक जे कोणी येतात, वारकरी येतात, त्यांना चांगल्या प्रकारचा निवारा या ठिकाणी आहे. गाड्या लावण्यासाठी बाहेर पार्किंग पण आहे आणि इकडल्या बाजूला मला वाटतंय स्नानगृह वगैरे आहे नाही का, आंघोळीसाठी. गोशाळा पण आहे. बरं. किती गायी असतील बाबा अंदाजे सरासरी? हे बघा, चिंचाचे वृक्ष आहेत. किती दूर आहे गोशाळा इथून आता? बरं, नाही आता आपण हे बघा, हे मंदिराचाच परिसर आहे सगळा. खूप मोठी जमीन आहे मंदिराला. ही जमीन आहे आणि मला वाटतं गायीसाठी चारा उपलब्ध आहे नाही का? बरं, प्रकारे हे चिंचेचे वृक्ष आहेत, लिंबाचे वृक्ष आहेत आणि इकडं स्नानगृह आहे. बाथरूमची पण चांगल्या प्रकारे व्यवस्था आहे. भक्ताला कधीही पण आलं तर कोणतीच अडचण आढळून येणार नाही असं नियोजन आहे. आणि मला वाटतं हे ट्रस्ट. अशा प्रकारे सुंदर गोशाळा पण आहे. बघा गायी कशा आहेत. गायी पाळणं इतकं सोपं नाही बरं. ढोराचं ढोर व्हावं लागतंय म्हणतात. हे बघा, त्यांचा बळू आहे हा त्याच गायीचा. असे छान वासरं पण आहेत. बसू द्या त्यांना नका उठू. बाबा, हे सगळं घडून आणलं तुम्ही मला, नाहीतर मी 1 तास येऊ शकत नव्हतं. हे श्रेय तुम्हाला जाईल, जे दर्शक बघतात त्यांना हे श्रेय जाईल. आता हे श्री संत ज्ञानेश्वर महाराज उद्यान असं उद्यान आहे बघा. हे इकडं भक्त अतिशय रमणीय अभ्यासा करता येतात. बघा, ही किती छान पवित्र भूमी आहे. ही तर कोणी बघितलीच नसेल. डोळ्याचे पारणे फिटतील अशी ही भूमी आहे बघा. आणि असा एक इथं इतिहास आहे. ज्यावेळेस समुद्रमंथन चालत होतं आणि समुद्रमंथनाच्या वेळेला अमृत निघालं आणि ते अमृत देवदैत्य आपसात भांडत होते. त्यावेळेस मला वाटते ते अमृताचा कळश नाही का गरुडावर घेऊन देव या ठिकाणी आले असा एक इथला इतिहास आहे. आणि या भूमीवर अमृताचा कळश ठेवला गेला होता. म्हणूनच या जागेवर ज्ञानेश्वरी माऊलींनी लिहिली असावी. बघा किती अतिशय पवित्र आणि रमणीय स्थान आहे. जसं रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी. आपल्याला इथलेच नेवाशाचे रहिवासी गावातले नागरिक भेटलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलत आहोत. इथं नेवाशाचे आम्ही. हा, नेवाशाचे दादा. इथलं थोडं महत्व सांगा आमच्या दर्शकांना. इथं ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. या जागेवर लिहिली नाही? हा, या जागेवर लिहिली. बरं, आता नेवासा गाव इकडे जुनं होतं असं इतिहास आहे काही? नाही, हेच आहे जुनं. हेच आहे ना? हा, हेच जुनं आहे. म्हणजे त्याचं पुनर्वसन झालंय का? नाही का? नाही, हेच आहे. हा, हेच आहे जुनं. वा. आणि आता हे सगळी एवढी स्वच्छता, हे देखरेख, हे कोण बघते बरं? इथं महाराज आहे ना एक. बरं, महाराजाचे ट्रस्ट आहे. होईन आपली महाराजासोबत भेट? हा, होईल ना. चला, आपण आता महाराजासोबत भेटू हा. आणि ट्रस्टच्या व्यक्तीला पण भेटू. बघा, दर्शक बघतच राहावं असा हा अनुपम्य सोहळा या नेवाशा गावातला. बघा, चिखल पण होणार नाही, पायाला आपल्या आपण म्हणतो आपल्या नखाला माती पण लागणार नाही अशी जागा आहे. आणि पिण्याच्या पाण्याची टाकी पण आहे. पाण्याचा पण स्टॉक या ठिकाणी आहे. गोशाळा पण खूप छान आहे. नारळाचे वगैरे झाडं आहेत, आम्रवृक्ष आहेत, चिंचचे वृक्ष आहेत. हा बघा अभ्यासाचं ठिकाण आहे. जसं अंजन वृक्षाखाली ज्ञानेश्वरी पारायण केलं जातं तसे इथं भक्त करतात. त्यांना बोलू आपण, पण त्यांना अडथळा निर्माण होईल. बघा, साधक आहेत. आणि श्रीकृष्णाचे बोलणे गो करी आणि श्रवणे. हे मला वाटतं कार्यालय असेल ना?